Good morning, all. In this lecture, we will start our next question: professional standard and ethical issue in marketing research. Okay, marketing research मधला हा लास्ट पॉइंट आहे युनिट नंबर 4 मध्ये. आपण लास्ट क्वेश्चन लर्न करणार आहोत, इथिकल इश्यू इन मार्केटिंग रिसर्च. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. Professional standard is relating to marketing research prescribe the norms which should be followed while conducting the research activity. जसं की आपण म्हणतो रिसर्च कंडक्ट करताना आपल्याला काही इथिक्स फॉलो करणं, काही नॉर्म्स फॉलो करणं, स्टँडर्ड फॉलो करणं हे महत्त्वाचं असतं. Professional standard or ethics are based on the principle or morality and use of conducting the marketing research with sense of discipline, dignity and responsibility. Okay, so professional ethics are based on, हे ethics कशावरती बेस्ड आहेत, तर आपली जे काही प्रिन्सिपल आहेत, आपली मोरॅलिटी आहे, देन सेन्स आहे, डिसिप्लिन आहे, डिग्निटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याच्यावरती हे इथिक्स डिपेंडेबल असते. It is the guide to do research on moral and ethical principle and prohibit incomplete or misleading reporting, innovation or privacy of respondent, abuse of respondent, non-protection of ethical rights of client. Okay. सो आणखी काय सांगितलेलं आहे, तुम्ही इथिक्स पाळणं किंवा फॉलो करणं हे फार महत्वाचं आहे. कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देऊ नका किंवा कोणत्या गोष्टी प्रोहिबिट करा, तर इनकम्प्लीटनेसला प्रोहिबिट करा, मिसलिडिंग रिपोर्टिंगला प्रोहिबिट करा. ओके, इनिव्हेशनला प्रायव्हसी रिस्पॉन्डंटला प्रोहिबिट करा, अब्यूज रिस्पॉन्डंट, नॉट प्रोटेक्शन ऑफ अनइथिकल और इथिकल राईट्स ऑफ क्लायंट, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रोहिबिट करणं महत्वाचं आहे, तरच तुमचे इथिक्स कुठेतरी फॉलो होऊ शकतात असं सांगितलं जातं. मार्केटिंग रिसर्च इज वन ऑफ द टाइप्स ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. Therefore, like in any other business, the research should be with the honesty. म्हणून काय करा, की कुठेतरी बिझनेसशी रिलेटेड आहे आणि जसं म्हणतो आपण बिझनेसचे आउटपुट हे डिरेक्टली सोसायटीला मिळत असतात, त्यामुळे तिथे हॉनेस्टी फॉलो करणं, डिग्निटी पाळणं आणि ऍक्च्युअली रिसर्च करणं हे फार महत्वाचं असतं, जेणेकरून ह्या ज्या फायनल थिंक आहेत त्या आपल्या सोसायटीलाच मिळत असतात. There should be accurate and truthful reporting and only facts should be used in the report. Like other activity, research is conducted honestly, lawfully and without exploiting those who are involving in the research procedure. आणि कुठेही तुम्ही कोणाचंही एक्सप्लॉयटेशन करू नका, कोणालाही न त्रास देता हॉनेस्टली जे रूल्स रेग्युलेशन आहेत हे फॉलो करून रिसर्च कंडक्ट करणं हे महत्वाचं आहे. ओके सर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथिक्सशी रिलेटेड आहे. नॉर्मली marketing research activity, it is the contractual type, that is the contract between the firm and respondent on one side and between the firm and buyer client on another side. जसं की आपण म्हणतो मार्केटिंग रिसर्च, मार्केट, कंझ्युमर, बिझनेस ह्या कशा आहेत तर लिंक आहेत एकमेकांशी, आणि म्हणून ह्या गोष्टी प्रॉपर फॉलो करणं महत्वाचं आहे. So such a contract must be governed by the legal and ethical principle of a contract. Finally, the market research has moral obligation. So here we follow a moral obligation to maintain confidentiality and autonomy of the survey respondent. जसं की म्हणतो मार्केटशी रिलेटेड आहे, तिथे कस्टमर आहे, जिथे सर्वे आहे, जिथे इंटरव्ह्यू आला, क्वेश्चन आयर आली, सो यामध्ये एक ऑटोनॉमी, देन कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करणं, मोरल ऑब्लिगेशन फॉलो करणं हे महत्वाचं आहे. सो आता आपण डिटेल बघूया काय आहेत प्रोफेशनल इथिक्स. Professional ethics in marketing research. So this is classified into three parts: respondent, client, research firm, research profession and public. So first, ethical issue relating to respondent. सो रिस्पॉन्डंट साठी आपल्याला कोणते इथिक्स फॉलो करायचे आहेत. सिंपल थिंक आपण काय म्हणतो, इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. कोणतीही गोष्ट फॉलो करताना, कम्प्लीट करताना काही गोष्टी रॉंग आहेत, काही गोष्टी राईट आहेत, त्या महत्वाचं म्हणजे क्लिअर असणं गरजेचं आहे. सो इट इज अनइथिकल टू यूज मार्केटिंग रिसर्च ॲज अ टूल टू सेल प्रोडक्ट और टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन फॉर सेल फ्रॉम रिसर्चर्स. सो कोणतीही अनइथिकल गोष्ट तुम्ही फॉलो करू नका वस्तू सेल करण्यासाठी.
कारण ते रिस्पॉन्डंट साठी इट्स नॉट अ गुड. ओके, so it is unethical to use marketing research tools to sell the product or to obtain information for sale for researchers. So every respondent has to right to privacy. प्रत्येक रिस्पॉन्डंटचा राईट आहे. कोणता राईट आहे तो? राईट टू प्रायव्हसी. त्यांनी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला प्रायव्हसी तुम्ही देणं गरजेचं आहे. So these rights state the individual have right to decide themselves how much they will share with the research and experience, feel and fact. Okay. त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे, त्याचे जे काही एक्सपिरियन्स आहेत, त्याच्या ज्या व्ह्यूज आहेत, त्या गोष्टीला काय करा तर प्रायव्हसी द्या. अब्यूज रिस्पॉन्डंट, इट मीन्स illiterating, it is the unethical conduct repeat in interviews of the same respondent. Similarly, conducting interview without prior appointment at the inconvenient place and for pretty long time amount to abuse the respondent. Respondent ला abuse करू नका. तुम्ही काय करा, जो रिस्पॉन्स कलेक्ट करत आहात हा प्रॉपर वेने कंडक्ट करा. ओके, म्हणजे कुठेही इनकन्व्हिनियंट प्लेस वरती रिस्पॉन्सेस कलेक्ट करणं, खूप लॉंग टाइम मध्ये रिस्पॉन्डंट कलेक्ट करणं, it's not good for the respondent, right? That is why. Right to choose, no research can compel with the respondent to participate in the research work. Such a compulsion is unethical and should be avoided. सो इथिक्स मध्ये काय म्हणतो आपण, ज्या रिस्पॉन्डंटचा विलिंगनेस आहे त्याच रिस्पॉन्डंट कडून तुम्ही रिस्पॉन्सेस घेतले पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही रिस्पॉन्डंटला कंपल्शन करता कामा नये फॉर इन्व्हॉल्विंग इन युअर रिसर्च ऍक्टिव्हिटी. म्हणजे मी रिसर्च करते आणि माझ्या रिसर्च मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालाच पाहिजे, तुमचे रिस्पॉन्डंट दिलेच पाहिजेत. इट्स नॉट गुड फॉर रिस्पॉन्डंट, राईट? सो अशा गोष्टी तुम्ही काय करा तर अवॉइड करा. Right to safety, it is necessary to protect the right to safety, it is necessary to protect the project, sorry, it is necessary to protect the subject respondent from the psychological and physical harm. सो त्या रिस्पॉन्डंटना सायकोलॉजिकल आणि फिजिकल कुठेही तो हार्म होऊ नये ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स राईट टू सेफ्टी. राईट टू बी इन्फॉर्म, the respondent must be informed about all aspects of the research before and after conducting the research. जेव्हा तुम्ही रिसर्च करताय तेव्हा तुम्ही त्या रिस्पॉन्डंटला तुम्ही रिसर्च का कंडक्ट करताय त्याचा आस्पेक्ट काय आहे बिफोर अँड आफ्टर त्या गोष्टी कन्वे करणं महत्वाचं असतं. ओके, म्हणजे फक्त रिस्पॉन्सेस घेतलायत आणि तुमचं काम झालं, इट्स नॉट अ इथिक्स, राईट? म्हणून बिफोर अँड आफ्टर गोष्टी कन्वे करणं हे महत्वाचं. So ethical issue relating to respondent. आता आपण बघणार आहोत ethical issue relating to client. Ethical issue relating to client. Protection against abuse position. It means use of faulty research design or shortcut techniques employed by the research to meet time and cost limitation. म्हणजे कुठेही तुम्ही फॉल्टी रिसर्च डिझाईन काय करू नका तर प्रोव्हाइड करू नका, शॉर्टकट टेक्निक्स प्रोव्हाइड करू नका. दिस इज नॉट गुड फॉर क्लायंट कंपनी. ओके, प्रोटेक्ट अगेन्स्ट अननेसेसरी रिसर्च. जे काही तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आउटसाइडर रिसर्च एजन्सी आहात आणि तुम्ही काय सांगितलेलं आहे की अरे ह्या गोष्टीसाठी पण रिसर्च करायची गरज आहे, ह्यासाठी पण रिसर्च करायची गरज आहे. नो, इट नॉट नेसेसरी. दॅट मीन्स प्रोटेक्ट अगेन्स्ट अननेसेसरी रिसर्च. ज्या गरज नाहीये अशा ठिकाणी रिसर्च करणं महत्वाचं नाहीये. सो अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय करा, प्रोटेक्ट करा क्लायंट कंपनीला. इट इज द अनइथिकल टू कंडक्ट रिसर्च ऑन अनरिलेटेड टॉपिक. अनरिलेटेड टॉपिक वरती जर तुम्ही रिसर्च करत असाल तर तो कसा आहे तर अनइथिकल आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट अनक्वालिफाइड रिसर्च, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, राइट? Protection against unqualified researcher. A researcher should not accept the project
if it is the beyond his capacity. तुम्ही तुमची कॅपॅसिटी बघा, त्या कॅपॅसिटी प्रमाणेच जो सुटेबल पर्सन आहे त्या पर्सन च्या थ्रूच तुम्ही रिसर्च कंडक्ट करणं महत्वाचं आहे. प्रोटेक्शन ऑफ anonymity of client. The researcher should not disclose the identity of the client and should not reveal particular about research study. So कुठेही तुम्ही त्याचं नाव आयडेंटिटी डिस्क्लोज न करता रिसर्च कंडक्ट करणं महत्वाचं आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रेझेंटेशन ऑफ डेटा. Reports prepare to the present a better impression than the actual one through use of the technical charges. Incompleted reporting and complex language is clear case in the unethical practice. जर तुम्ही तुमच्या रिसर्च रिपोर्ट मध्ये काय म्हणतो आपण इनकम्प्लिटेड काही रिपोर्ट यूज केले असतील, इनकम्प्लीट लँग्वेज, कॉम्प्लेक्स लँग्वेज, ओके, jargons टेक्निक्स काही यूज केले असतील, दॅट मीन्स we can't understood easily our report, so it is not ethics. Okay, ह्या सगळ्या गोष्टी अनइथिकल आहेत, सो ह्या ठीक आहेत, त्या अवॉइड कर. नेक्स्ट, ethical issue relating to the research firm. The proposal of the one research firm should not be given to the another firm for future action. म्हणजे तुम्ही एकाचा रिसर्च दुसऱ्याला अप्लाय केला, दिस इज नॉट अ रिसर्च और दिस इज नॉट अ एथिक्स. or the same work should not be allotted to the conduct by two or more firms. तुम्ही एकाचा डेटा दुसऱ्याला अप्लाय केलेला आहे किंवा एक डेटा सुटेबल आहे दुसऱ्या कंपनीला म्हणून तोच डेटा तुम्ही यूज केलेला आहे, दिस इज नॉट अ इथिक्स. सो अशा गोष्टी काय करा तर अवॉइड करा. The excess data generated or some methodology developed for the conducting survey in the private property of research firm and no client can compel with the firm to pass such a valuable data. So एक्सेस डेटा जनरेट करायची काही गरज नाहीये, जो सुटेबल डेटा आहे तेवढाच तुम्ही काय करू शकता इथे जनरेट करू शकता. The excess data generated or some methodology developed for the conducting survey is the private property of research firm. त्या रिसर्च फर्मने जर एक्सेस डेटा जनरेट केला असेल, काही मेथडॉलॉजी यूज केली असेल, तर त्या रिसर्च फर्मची ती एक असेट आहे असं आपण म्हणतो. So no client can compel with the firm to pass on such a valuable data. आणि मग तुम्ही त्या रिसर्च फर्मला कंपल्शन नाही करू शकत की अरे हा डेटा तुम्ही आम्हाला पास करा. So this is not a ethics. Okay, so या सगळ्या गोष्टी फॉलो करा. The finding of the research firm should not be used by the client to serve his personal interest by distorting the findings or misleading the viewers. So कुठेही तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला मिसलीड करू नका. सो हे सुद्धा अनइथिकल आहे. सो अनइथिकल गोष्टी काय करा तुम्ही अवॉइड करा. And last point, ethical issue relating to the research profession. It stated that being a profession, marketing research should be conducted scientifically and systematically. तुम्ही जो रिसर्च कंडक्ट करणार आहात तो कसा कंडक्ट करा, सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिकली कंडक्ट करा. सो प्रोफेशनल इथिक्स फॉर मार्केटिंग रिसर्च. Professional ethics for marketing research for information purpose. The importance of code of ethics for marketing research is now being felt by many interested and affected people. The opening of Indian economy entries of multinational corporation in the Indian market, growing consumerism and increasing and wider spread in the marketing research by private, public, small and other organization has increasingly needed. For For research users,
practitioner and interviewers. No individual or organization will undertake any activity which is directly or indirectly representative to the marketing research, but which has to real purpose the attempt sell merchandise or services or some of the respondent interview in the course of the research. If the respondent has been led to believe directly or indirectly that the participating in the marketing research survey and the anonymity will be protected. His name shall not be known to anyone outside the research. जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये बघितलेलं आहे की अनइथिकल गोष्टी अवॉइड करा. मग इथिक्स म्हणजे काय? इथिक्स म्हणजे काय करा तर तुम्ही कोणाचीही आयडेंटिटी डिस्क्लोज न करता रिसर्च कंडक्ट करणं महत्त्वाचं आहे. ओके. फॉर रिसर्च practitioners, there will be no intentional or deliberate misrepresentation of the research method or result. कुठेही तुमचे रिसर्च हे मिसरिप्रेझेंट करू नका. An adequate description of the methods employed will be made available upon the request to the sponsor of the research. आणि जर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर रिक्वेस्ट करून ती कंडक्ट करणं महत्त्वाचं आहे स्पॉन्सर कडून. The identity of the survey sponsors or any ultimate client for the whom survey is being done will be held in the confidence at all time unless this identity is to revealed as part of the research design. A research organization shall not undertake marketing studies for competitive clients for users of marketing research. The use of research shall not knowingly disseminate conclusion of a give research project or service that are inconsistent with or not warranted by the data. The last, to the extent that there is the involved in the research project or unique design involved technique, approaches or concept not commonly available on the research practitioners or prospective users of the research shall not be solicited such as design from one participator and delivered to the another. म्हणजे एकमेकाचा डाटा हा कुठेही काय करू नका, यूज न करता तुम्ही काय करा तिथे एथिक्स प्रॉपर फॉलो करा. For field interviewers, so research assignment and material received as well as information obtained from respondent shall be held the confidence. आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही कंडक्ट करणार आहात इंटरव्ह्यू कडून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सली मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे. ओके. सो काही इथिक्स कसे असावेत याच्यावरती हा क्वेश्चन दिला. थँक्यू. इथे आपला युनिट नंबर 4 मार्केटिंग रिसर्चचा सिलेबस सुद्धा कंप्लीट झालेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. सो आजच्या क्वेश्चन मध्ये आपण मार्केटिंग रिसर्चचे अनइथिकल इश्यू कसे असतात हे बघितलेलं आहे आणि इथिक्स म्हणजे काय आपण सेकंड पार्ट मध्ये. थँक्यू. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी